तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, समितीची बैठक। नुकसान भरपाई 8 दिवसात देण्याचे विमा कंपन्यांना आदेश, शेतकऱ्यांच्या एकत्रित लढ्याला यश। डीएपी मागणार, गोणीची किंमत 1550 रुपयांच्या पुढे शक्य। देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना डीएपीचे दर वाढवण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे आणि त्यामुळे येत्या 1 जानेवारी पासून शेतकऱ्यांना डीएपीची 50 किलोची गोणी 1550 रुपयांपेक्षा जास्त दराने मिळण्याची शक्यता आहे। 7 दिवसात कांद्याचे दर 56% घसरले। लासलगाव समितीचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना उपाययोजनेसाठी पत्र, निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज। पाम तेलावरील तेजी, सोयाबीनच्या मुळावर गाळप वाढल्याने सोयाबीन दबावात। कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 किलो काटा रद्द। संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, आमदार देशमुख व पणन संचालकांच्या बैठकीत निर्णय। अकोल्यात आठवडाभरात तुरीच्या दरात 2000 रुपयांची घट। बाजारात सध्या तुरीला सरासरी 8000 रुपयांचा दर मिळत आहे। हा दर हमी भावापेक्षा अद्याप तरी जास्त आहे। येत्या काळात तुरीचे दर जर घसरले तर शासकीय खरेदीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाऊ शकते। भंडारा जिल्ह्यात 54,000 शेतकरी चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत। पोर्टलमुळे रखडले, 86 कोटी मिळाले, फक्त 62 लाखांचे देयक अदा। अधिक सोयाबीन खरेदीची तेलंगणा सरकारची तयारी। तेलंगणाने 59,000 टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले। आणखीन 25,000 टन खरेदीची परवानगी कृषी मंत्री तुम्माला नागेश्वरा यांनी केंद्राकडे केलेली आहे। ई पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी। सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन अट। अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 40 लाख क्विंटल कापूस खरेदी। शेवटपर्यंत दर्जेदार कापूस खरेदी करण्याचा सीसीआयचा निर्धार। जिल्ह्यातील 3 केंद्रांवरील कापूस खरेदी बंद। पांढरे सोने करते शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग। आधीच अतिवृष्टीचा फटका, आता खासगी व्यापाऱ्यांकडून मिळतोय कमी दर। राहता बाजार समिती, शेवगा 16,000 रुपये क्विंटल, गवार 8,000 रुपये क्विंटल, तर वाटाण्याला 7 ते 8,000 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। हायस्पीड रेल्वेने नाशिक पुणे जोडणार। रेल्वेचे महाव्यवस्थापक वीर मीना यांच्याकडून स्थानकांची पाहणी। नवीन कांदा मार्केटमध्ये येतात भाव कोसळले। चाकणच्या बाजारात क्विंटलला 1500 ते 2000 रुपये भाव, शेतकरी अडचणीत। निळवंडेचे 30 डिसेंबरला आवर्तन। मुळा डाव्या कालव्याला 26 पासून। जिल्ह्यातील धरणांमध्ये 48 टीएमसी पाणीसाठा, आवर्तनाचे नियोजन सुरू। खरीपातील पिकांची अंतिम पैसेवारी, सरासरी 48 पैसे जाहीर। किनवट तालुका, दुष्काळ विषयक सुविधा लागू होण्याची शक्यता। सुरेश धस यांचा गौप्यस्फोट, पीक विम्यात कोट्यावधींच्या घोटाळ्यात मुंडेंचा हात, कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आणि याच वेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता नवे आरोप केलेले आहेत। संशोधित तुरीचे वाण वापरा, मोलाचा सल्ला। शेतकऱ्यांना एकरी मिळणार 15 ते 20 क्विंटल तुरीचे उत्पादन। टाकळी राजेरायमध्ये 400 एकर क्षेत्रावर केली बटाट्याची लागवड। चांगला दर व भरघोस उत्पादन, यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला। यवतमाळ जिल्ह्यात 22,000 क्विंटल कापसाचे जिनिंग थांबले। यवतमाळ 5 तर घाटंगी 3 तर जारवा येथे 2 दिवस खरेदी बंद। खामगावात बारदाण्याचा तुटवडा, सोयाबीन खरेदी ठप्प। बुधवारपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा, मागणीच्या 50% पोहोचला बारदाना। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा, आमदार कैलास गाडगे पाटील यांची विधानसभेत मागणी। क्षेत्र बळकावल्याच्या तक्रारी। शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मिळणार आता दिवसा वीज। मुरुम येथे 3 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित। रात्री शेतात जाण्याचा त्रास वाचणार, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद। यवतमाळ जिल्ह्यात आवक वाढताच कापसाला सेकंड ग्रेड, ओलाव्याचे प्रमाण वाढले। सीसीआयने घेतला निर्णय, खरेदी केंद्रावर लावले सुधारित दराचे बोर्ड। अतिरिक्त जिनिंग केंद्राची मागणी। परदेशातील निर्यात बंदीमुळे कापूस कवडीमोल, कापूस घरीच साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल। बांगलादेशात कापसाची निर्यात थांबली। दुसऱ्या दिवशीही हमालांचा संप सुरूच। 8 कोटींचा कांदा मार्केट यार्डात पडून। सोलापूर बाजार समितीत आजही लिलाव बंद। पोलीस अन हमालांमध्ये वाद।
निकष बदलण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन वाढले, महिना उलटला तरी 12% ओलाव्याचा निकष कायम। हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी ओलाव्याचा निकष 12 वरून 15% करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। मात्र हा निर्णय घेऊन महिना उलटला तरी केंद्र सरकारचा निर्णय खरेदी केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही। सेलू विभागात कापसाने जिनिंग फुल, CCIची खरेदी बंद। सेलूतील चित्र, कापूस ठेवण्यास जागा शिल्लक नाही, 8 कापूस जिनिंग फुल। ड्रोन खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांची अनुदान, पिकांच्या फवारणीसाठी उपयोग होणार, अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन। शेतकऱ्यांवर द्राक्ष बागा काढण्याची वेळ, 2 लाख मजुरांवर बेरोजगारीचे संकट, द्राक्षाला दर नाही, बेदाण्याचा खर्चही परवडेना, निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी। 23,500 शेतकऱ्यांच्या खात्यावर 27 कोटी जमा, सोनपेठ तालुका अतिवृष्टीचे अनुदान, बाधित क्षेत्राची एकत्र माहिती संकलित केली। चंद्रपूर जिल्ह्यात 31,000 शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही 58.54 कोटी, मंजुरीनंतरही विलंब, पैसा अभावी अडचणींचा सामना। वाशिम जिल्ह्यात माल ठेवायला जागा नाही, दोन्ही केंद्रांवर कापसाची खरेदी बंद, शेतकरी हतबल, अनसिंग व मंगळूरपिरा CCIची खरेदी केंद्रे। पीक विमा योजनेत हेराफेरी, पारनेरमधील 233 शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द। 1 रुपया हप्ता असूनही अर्ज कमीच, कृषी विभाग संभ्रमात, प्रधानमंत्री पीक विमा योजना, 4.25 लाख प्रस्ताव लातूर विभागातून। धानाला हेक्टरी 25,000 रुपये बोनसची घोषणा होणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आश्वासन, हिवाळी अधिवेशनात होणार का पूर्तता? रशियाची कॅन्सरवरील लस 2.5 लाख रुपयात, जगाला लस हवी तर आर्थिक निर्बंध हटवावे लागतील। शिवनेरी 70 रुपये तर साधी बस 80 रुपयांनी महागणार, 14% भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनासमोर, नवीन वर्षापासून अंमलबजावणी सुरू। खते व औषधांवरील GST रद्द करा, आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी, संमतीपत्र घेतल्यास समस्या सुटण्यास मदत होईल। आवक वाढल्याने कांदा दरात घसरण, वाशीच्या APMC घाऊक बाजारात 40 रुपयांनी विक्री। अंगणवाडी ताईंचा ई-पीक पाहणीस विरोध, वाढीव कामे करण्यास दिला नकार, तहसीलदारांना संघटनांचे निवेदन। धनंजय मुंडे 2 दिवसांपासून गायब, हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत। लालपरीच्या प्रवाशांसाठी खुशखबर, नवीन वर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर, प्रवाशांना स्थानकावर ताटकं थांबावे लागणार नाहीत, 10,000 गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा। कापूस उत्पादकांसमोर दुहेरी संकट, विकायला न्यावा तर योग्य दर मिळेना, घरात साठवून ठेवला तर वजनात होते घट। संसदेबाहेर धक्काबुक्कीत 2 जखमी, खासदारांचे पोलीस नोंदवणार जबाब, राहुल गांधी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता, संसदेबाहेरील CCTV फुटेजही मागणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।